ठरलं तर मग या मालिकेच्या 15 मार्चच्या भागामध्ये सायलीला महिपतच्या घरी आणल्यावरती मग मात्र सायली इकडे तिकडे बघते. तिला महिपतचा बंगला लगेच ओळखू येतो आणि ती विचार करते, अच्छा म्हणजे मला महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या माणसांनी पकडलंय आणि या सगळ्यांना समजलं असणार आहे की संतोषने मला पेन ड्राईव्ह दिलाय, माझ्याकडे पुरावा आहे आणि या पुराव्यासाठीच मला किडनॅप करण्यात आलेला आहे. काहीही करून मला हा पुरावा सेफ ठेवला पाहिजे. पण काय करू, ही लोक असताना हा पुरावा कसा सेफ ठेवू असा विचार करत ती इकडे तिकडे पाहते तर तिथे एक बाईक उभी असते आणि ती बाईक असते चैतन्याची बाईक असते. सायलीला त्यावेळेला माहीत नसतं की ही बाईक चैतन्याची आहे. सायली त्या बाईकचा ब्रँड, कोणत्या ब्रँडची बाईक आहे ते आणि त्या बाईकचा नंबर हे सगळं आपल्या डोक्यामध्ये नोंद करून ठेवते. डोक्यामध्ये 2-3 वेळा ती विचार करते बाईकचा नंबर, बाईकचा ब्रँड आणि त्या बाईकच्या सीट कव्हरमध्ये जिथे ती उभी असते तिथेच ती हळूच तो पेन ड्राईव्ह सरकवते. तोपर्यंत इकडे चैतन्याला वाटतं की साक्षी आली आहे म्हणून तो दारावरती येतो. चैतन्य ज्या वेळेला दारावरती येतो तो दार उघडत असतो. तोपर्यंत आता सायलीने त्या सीट कव्हरवरती तो पेन ड्राईव्ह टाकून ठेवलेला असतो आणि पुन्हा त्याची चेन बंद करून घेतलेली असते आणि सगळं आपल्या माइंडमध्ये नोंद करून ठेवलेली असते. तोपर्यंत महिपतीचे गुंड आता सायलीला घेऊन त्यांच्या आउट हाऊसमध्ये बंद करायला जातात. आता अर्जुन इकडे सायलीची वाट पाहत असतो. अजूनही सायली का नाही आली यामुळे अर्जुन तिला शोधायला बाहेर पडलेला असतो. तोपर्यंत चैतन्य सुद्धा बाहेर येतो आणि कोण आलंय म्हणून दार उघडून पाहतो. त्याला कुणी खिडकीतून दिसत नाही. मग तो दार उघडतो आणि बाहेर येतो. त्याच वेळेमध्ये महिपतीच्या गुंडांनी सायलीला आउट हाऊसमध्ये ऑलरेडी आणलेलं असतं. सायली इकडे तिकडे पाहत असते. तोपर्यंत चैतन्य सुद्धा बाहेर येतो आणि तो सुद्धा टोकून टोकून त्या आउट हाऊसकडे पाहायला लागतो आणि विचार करतो, आत्ता तर आवाज मला इथूनच आला होता, मग आत्ता हा आवाज गेला कुठे असा विचार करत तो इकडे तिकडे पाहत असतो. तोपर्यंत सायलीला आता ते गुंड खुर्चीला बांधून ठेवतात. तिचे हातपाय गच्च बांधतात. इकडे आता सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं की सायली गेली कुठे. असं कुणालाही न सांगता सायली कधीच कुठे जात नाही. मग नक्की काय झालं असेल. कल्पना रडत असते. विमल तिला समजवत असते. अस्मिता म्हणते, काही नाही ग, तिला परत यायचं असतं तर ती कधीच परत आली असती. त्यावरती प्रिया सांगते, कल्पना मामी मला वाटते ती बहुतेक पळून गेली असेल. त्यावरती कल्पना चिडते, तोंड सांभाळून बोल तन्वी, या घराच्या सुनेबद्दल बोलतेस तू, काहीच वाटत नाही तुला बोलायला. परत माझ्या सुनेबद्दल एक उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत कल्पना चांगलीच आता प्रियाला खडसावते. तोपर्यंत अर्जुन आणि अश्विन दोघंजण सायलीचे फोटो दाखवून हिला कुठे पाहिलंत का असं जागोजागी विचारत असतात. त्यावरती इकडे आता प्रिया मात्र कल्पनाला सांगत असते, कल्पना मामी तू तिला आत्ता ओळखतेस, वर्ष नाही झालेलं आहे, पण मी तिला आश्रमापासून ओळखते, त्यामुळे मी तिच्याबद्दल अजून जास्त चांगलं ओळखते. अस्मिता म्हणते, आणि हो ना, तू तिच्यावरती काय चिडतेस ग, मला नाही वाटत की ती काही चुकीचं बोलते म्हणून. यावरती आता कल्पना ह्या दोघींच्या नादी लागत नाही. तिला सायलीची काळजी असते. इकडे तोपर्यंत संतोष आणि त्याची फॅमिली हे दोघं जण आपाप इकडून निघून जात असतात, जेणेकरून महिपतच्या गुंडांच्या तावडीत सापडायला नको. आपल्या मुलीला घेऊन नवरा बायको निघत असतानाच नेमकी तिकडे आता साक्षी येते तिच्या गुंडांना घेऊन. साक्षी गुंडांना घेऊन येते त्यावेळेला ते आता दार वाजवतात. मग लगेच संतोषची बायको म्हणते, आत्ता या वेळेला कोण आलं. संतोष घाईघाईत जाऊन तिचं तोंड बंद करतो आणि शांत बस बरं असं म्हणतो आणि ते लोक जण मागच्या दाराने पळतात. मग थोडा वेळ वाट पाहून इकडे आता साक्षी दार तोडते आणि आत येते. आत आल्यावरती कोणीच नाही पाहिल्यावरती ती विचार करते, म्हणजे हे मागच्या दाराने पळून गेले का, जा त्यांचा पाठलाग करा असं म्हणत आपल्या गुंडांना संतोषचा पाठलाग करण्यासाठी ती पाठवते. संतोषचा पाठलाग करण्यासाठी पाठवल्यावरती संतोष मात्र लपून छपून पळून जाण्यामध्ये यशस्वी होतो. तो साक्षीच्या हातात काही लागत नाही. इकडे तोपर्यंत अर्जुन हताश बसतो. दोघही जणांनी आता मात्र खूप शोधाशोध केल्यावरती सुद्धा सायली त्यांना कुठेच सापडत नाही. सायली सापडत नसल्यामुळे आता मात्र अर्जुन हताश होतो. अर्जुन म्हणतो, काय करू अश्विन, काही झालं तर नसेल ना सायलींना, मला खूपच टेन्शन आलंय. अश्विन म्हणतो, दादा तू बिलकुल काळजी करू नकोस, हे बघ सायली वहिनी सुखरूप असेल आणि ती लवकरच आपल्याला भेटेल.
तू पाणी पिऊन घे बरं, असं म्हणत तो आता अर्जुनला पाणी देऊन शांत बसण्यासाठी सांगत असतो. त्यावेळेला मात्र आता अर्जुनच्या डोक्यामध्ये सतत विचार असतो, सायली गेली कुठे असेल, काय झालं असेल, मागच्या वेळेला जसा हल्ला झाला तसा हल्ला तर नसेल ना झाला. म्हणजे मनामध्ये नको नको ते विचार त्याच्या येत असतात. तोपर्यंत इकडे कल्पनाला काही धीर निघत नाही. कल्पना सारखी फोन लावत असते अश्विनला. मग अश्विनला फोन लावल्यावरती ती म्हणते, काय रे, सापडली का सायली, काय झालं. यावरती मात्र आता अश्विन म्हणतो, मम्मा आम्ही सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करतोय ग, पण नाही, म्हणजे वहिनी कुठेच सापडत नाहीये. यावरती मात्र आता कल्पना म्हणते, तुम्ही सायलीचा शोध घ्या आणि मगच या. अश्विन म्हणतो, हो मम्मा, नको चिंता करूस, असं म्हणत आता मात्र इकडे अश्विन फोन ठेवतो. त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, प्रताप, अरे आपल्या घरामध्ये काय चाललंय काहीच कळत नाहीये. यावरती प्रताप म्हणतो, या मुलीचं काय चाललंय कळत नाही. अस्मिता म्हणते, ही मुलगी आपल्या घरात आल्यापासून आपल्या घरात वाद आणि हे सगळं चालूच आहे. या मुलीचं खरंच काही कळत नाही. सगळेच जण सायलीला दोष देत असतात. काळजी करत असते ती फक्त कल्पना, विमल, अर्जुन आणि अश्विन. इकडे सायली आता खूप हतबल होते. इथून सुटण्याचा तिला मार्गच सापडत नसतो. काय करू मी, इथून कशी सुटू, असा विचार करत असताना तिच्या डोळ्यासमोर अर्जुन येतो. आणि आता अर्जुन तिला सांगतो, काय एवढं टेन्शन घेताय, तुम्हीच तर म्हणताय ना की दरवेळेला आपण घाबरून जायचं नसतं तर लढायचं असतं, रडायचं नाही तर लढायचं. मग आत्ता काय झालं, ही सिच्युएशन तुम्ही तुमच्या पद्धतीने अचूक हँडल कराल, घाबरू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. असं म्हणत आता मात्र अर्जुन सायलीचा आत्मविश्वास वाढवत असतो आणि सायलीचा आता आत्मविश्वास वाढतो आणि ती विचार करते नाही. अर्जुन सांगतो, दीर्घ श्वास घ्या आणि मग विचार करा तुम्हाला काय करायचं आहे. सायली तेच करते. सायली दीर्घ श्वास घेते आणि या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो याचा ती विचार करते. या सिच्युएशन मधून बाहेर येण्यासाठी आपल्याला हतबल होऊन चालणार नाही, तर या महिपतीच्या गुंडांशी लढा देऊन बाहेर यायला पाहिजे, असा विचार करत सायली इकडे तिकडे पाहते. कुठून बाहेर येण्यासाठी मार्ग आहे का हा विचार करत असते आणि ती शोधाशोध करत असतानाच तिला तिकडेच एक खिडकी दिसते. पण या खिडकीपर्यंत पोहोचायचं कसं, म्हणजे हे हातपाय सोडवून त्या खिडकीपर्यंत कशी पोहोचायची विचार करत असते. इकडे तोपर्यंत संतोष काही साक्षीच्या हातात लागत नाही. संतोष निघून गेल्यामुळे साक्षी चिडते आणि म्हणते, जाऊ दे, तो निघून गेला तरी काही फरक नाही पडत आहे. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला एक गोष्ट करता येईल की सायली तर आपल्या ताब्यात आहे, पेन ड्राईव्ह तर आपल्याकडे आहे, संतोष भेटला काय आणि नाही भेटला काय त्याच्यामुळे काही फरक नाही पडत आहे. पण ते सगळं जाऊ दे, तुम्ही सायलीला कुठे ठेवलेत, सेफ ठिकाणी ठेवलेत ना. यावरती गुंड सांगतात, हो मॅडम, एकदम सेफ ठिकाणी, तुमच्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये. आता साक्षीला जबरदस्त धक्का बसतो. काय, माझ्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये कुणी सांगितलेलं हे उद्योग करायला. यावरती गुंड म्हणतात, मॅडम तुम्हीच तर सांगितलं ना की सेफ ठिकाणी, आता तुमच्या घराच्या पेक्षा सेफ जागा कोणती असू शकते. साक्षी म्हणते, मूर्ख आहात तुम्ही, पण हे सगळं करताना तिचे डोळे बांधले होते ना, म्हणजे तिला माहित नाही ना तिला महिपती शिकरेच्या घरात ठेवले. यावरती मात्र आता गुंड म्हणतात, नाही, म्हणजे गडबडच इतकी होती ना की तिचे डोळे काही बांधता नाही आले. साक्षी चिडते आणि म्हणते, युजलेस आहात तुम्ही, आणि ती त्या गुंडाच्या एक थाडकन थोबाडीत लावून देते आणि म्हणते, काय चाललंय हे सगळं, म्हणजे मला तरी विचारायचं होतं हे सगळं करण्याआधी. तिला कळलेलं आहे की ती महिपती शिकरेच्या घरात आहे. हे बघा, एक काम करा, आत्ताच्या आत्ता जा आणि तिचे डोळे बंद करा. आणि मग मात्र साक्षी आता सायलीला त्या आउट हाऊसमधून हलवायचा विचार करते आणि इथेच आता एक अर्जुनला सायली सापडणार असते. साक्षी खूपच घाबरते, काय करू, अण्णा पण नाहीये तिथे, मी इतकं मोठं पाऊल उचललंय आणि हे चुकीचं पडलं तर. साक्षीला जबरदस्त धक्का बसतो. तोपर्यंत अर्जुन घरी येतो आणि कल्पना त्याला म्हणते, काय रे अर्जुन, काय झालं, सायलीची काही खबर बात. अश्विन म्हणतो, मम्मा आम्ही सगळीकडे पाहिलं पण कुठेच सायली वहिनी आम्हाला काही दिसली नाही. तोपर्यंत सगळेच जण पॅनिक होत असताना तिकडे आता कुसुम येते. सायलीबद्दल काही समजलं का. त्यावरती कल्पना म्हणते, नाही कुसुमताई, तुम्ही जरा शांत बसा बरं. आता मात्र पूर्णाजी म्हणते, काय चाललंय काय हे, म्हणजे ह्या मुलीची नाटकं काही संपतच नाहीयेत. कल्पना म्हणते, पूर्णाई, अहो ती गायब आहे, तिच्यावरती संकट आलेलं असू शकतं. यावरती प्रिया सांगते, कसलं संकट नाही काय, म्हणजे आता इतका वेळ झाला तर हिने यायला नको होतं का. हे सगळं चालू असताना साक्षीचा प्रियाला कॉल येतो, म्हणून प्रिया गुपचूप दुसऱ्या रूममध्ये जाते आणि म्हणते, बोल ग साक्षी. साक्षी म्हणते, प्रिया मला या सगळ्यामध्ये तुझी मदत पाहिजे. प्रिया म्हणते, का, काय झालं. साक्षी सांगते, अण्णा इकडे नाही आहेत, पण या सगळ्यामध्ये मी स्वतःच एक निर्णय घेतलाय, मी सायलीला किडनॅप केलंय म्हटल्यावर ती प्रियाच्या पायाखालची जमीन हदरते. प्रिया म्हणते, तुला माहिती आहे का
इथे किती सगळे जण हे करतात, पॅनिक झालेत ते. म्हणजे त्या अर्जुनला जर कळलं ना की तू सायलीला किडनॅप केलेस तर काही खरं नाही आहे तुझं. म्हणजे तो वेड्यासारखा करेल, वेड्यासारखा. साक्षी सांगते, हे बघ ना, मला तुझी मदत हवी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे विलासच्या मर्डर केसमध्ये तू माझी मदत केलीस ना, तशीच तशीच मला तुझी मदत हवी. कारण जर अण्णा इथे असते ना तर टेन्शन नव्हतं, अण्णांनी सगळं निस्तरलं असतं. प्लीज प्लीज प्रिया, तू मला मदत कर. तुला हवे तेवढी रक्कम द्यायला मी तयार आहे, कॅशमध्ये, कॅश. प्रिया म्हणते, खरंच कॅश देशील? म्हणजे मला 2 लाख कॅश देशील? असं म्हणत प्रिया आता 2 लाखाची डिमांड करते. साक्षी सांगते, हो तू म्हणशील तेवढे देईन मी, 2 लाख देईन, तू काहीतरी कर. मग मात्र प्रिया सांगते, तू घाबरूच नकोस ग. आता या सिच्युएशन मधून तुला कसं बाहेर काढायचं माझ्या हातात लागलं. तू फक्त मी सांगते तेवढं कर. असं म्हणत प्रियाचं डोकं फास्ट चालत असतं. प्रिया आता खूप मोठा प्लॅन रचते, पण तिला माहित नसतं या प्लॅनमध्ये ती आणि साक्षी या दोघी जणी अचूक अडकणार असतात. इकडे आता कुसुम सांगत असते, अर्जुन सर तुम्हीच काहीतरी करा ना. अर्जुन म्हणतो, तेच कळत नाहीये की काय करायचं, शोध कुठून घ्यायचा. पण आत्ता मी गप्प बसणार नाही. काहीही झालं तरी सायलीला शोधणार. कुसुमताई तुम्ही काळजी करू नका, मी सायलीला शोधल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. अश्विन म्हणतो, दादा पण आत्ता तू काय करणार आहेस? अर्जुन म्हणतो, सांगतो मी काय करणार आहे ते. असं म्हणत अर्जुनने खूप मोठा डिसिजन घेतलेला असतो. आता काहीही झालं तरी आर या पार. आता सांग, सायलीला शोधून आणायचं म्हणजे आणायचंच, असा अर्जुन ठामपणे विचार करतो आणि सायलीला शोधायला बाहेर पडतो. पण याच गडबडीमध्ये प्रिया आणि साक्षी यांच्या प्लॅननुसार आता अर्जुनच्या मोबाईलवरती सायलीच्या मोबाईलवरून मेसेज आलेला असतो. सायलीच्या मोबाईलवरून आलेला मेसेज हा खूप भयानक असतो. त्याच्यामध्ये लिहिलं असतं, आई मी यापुढे सगळे अपमान झेलत तुमच्या घरात राहणार नाही. माझ्यावरती फक्त आरोप होतात म्हणून ते घर सोडून मी कायमची निघून जाते. तुम्ही तरी मला समजून घ्याल म्हणून तुम्हाला मेसेज करते आणि माझी वाट बघू नका. यापुढे आपला संबंध संपला. हा मेसेज बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. जास्त धक्का बसतो तो अर्जुन आणि कल्पनाला. सायली असा मेसेज करणारच नाही, सायली असं काहीही करणार नाही याची खात्री असते. मग मात्र प्रिया म्हणते, बघितलं दूध का दूध पाणी का पाणी झालं ना. मी म्हटलं होतं ना की सायली पळून गेले म्हणून. म्हणजे सिद्ध झालं की नाही हे. आता मात्र अर्जुन चिडतो आणि खबरदार खबरदार माझ्या बायकोबद्दल एक उणापुरा शब्द बोलण्याची हिम्मत केलीस तर, असं म्हणत आता मात्र प्रियाला चांगलाच दम देतो. प्रिया हादरते, कारण या प्रकरणामध्ये प्रियाचे पण हात अडकलेले असतात. अर्जुन शपथ घेतो, आता काहीही झालं तरी सायलीना मी सगळ्यांच्या समोर आणून राहीन तेव्हाच गप्प बसेन. असं म्हणत अर्जुनने खूप मोठा इशारा दिलेला असतो. आता अर्जुन सायलीला कसं शोधणार, महिपती, साक्षी आणि प्रिया यांचा डाव कसा उधळणार, चैतन्य समोर सत्य कसं येणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.